नमस्कार. सध्या मी आहे बदलापूर पूर्वेच्या घोरपडी चौकात. घोरपडे चौकाला पूर्णपणे एका बाजूला आपण बघत असाल नदीचं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळपासून बदलापूर शहरासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पडतंय आणि आपण बघत असाल तर नाले सफाईची ही पोलखोल जी आहे नगर परिषदेची झालेली पाहायला मिळते. एकीकडे नाले सफाई म्हणजे आता सुद्धा नगर परिषदेचे अनेक कर्मचारी या ठिकाणी आहेतच, परंतु जर नाले व्यवस्थित साफ झाले असते, छोटे नाले असू द्यात मोठे नाले असू द्यात, ते जर व्यवस्थित साफ झाले असते तर आज ही परिस्थिती बदलापूरकरांवर आली नसती. सध्या आपण पुणे मुंबई या महामार्गावरती आहोत. इथून कर्जत हा महामार्ग आहे, म्हणजे कर्जतकडे जाणारा रस्ता असू द्यात किंवा एकंदरीत हे दाखवू कर्जतकडे जाणारा रस्ता असू द्यात किंवा पुणे मुंबई या दिशेने जाणारा रस्ता असू द्यात, हा संपूर्ण रस्ता तुम्ही बघत असाल तर या संपूर्ण रस्त्याला, या चौकाला नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. एक बाजूचा रस्ता पूर्णपणे, एका बाजूच्या रस्त्यावरती पाणी नाहीये, तर दुसऱ्या बाजूचं जर चित्र बघत असाल तर पूर्णपणे रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत लाखो रुपये नाले सफाईसाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेने खर्च केले होते आणि खर्च करत असताना आपण बघितलं तर यंदा पूर परिस्थिती निर्माण होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली होती आणि 100% नाले सफाई झाली आहे असं यावेळी सांगण्यात आलं होतं. परंतु आपण बघत असाल तर पहिल्या पावसात, म्हणजे जवळपास 3-4 दिवस झाले असतील पावसाला, या पावसामध्ये एकंदरीत आपण बघत असाल तर या नाले सफाईची पोलखोल झालेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे दाखव. दुसरीकडे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमधील अनेक कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. आरोग्य विभागाचे हे कर्मचारी आहेत, ज्यांच्या माध्यमातून नाल्यांची सफाई जी आहे ती या ठिकाणी केली जाते. परंतु असं असताना तुम्ही बघत असाल अनेक गाड्या सुद्धा बंद पडतायत, रिक्षा असू द्या तर रिक्षा सुद्धा बंद पडलेली आपण बघतोय. आणि ही परिस्थिती एकंदरीत निर्माण झालेली आहे ती या नाले सफाई योग्य पद्धतीने नव्हती झाली, त्यामुळे तुम्ही त्याच्यामुळे हा परिसर संपूर्ण बघत असाल तर तुम्हाला एक अंदाज येईल की कशा पद्धतीने दुसरीकडे नाले सफाई चालू आहे. अनेक प्लास्टिक्स ज्या आहेत त्या प्लास्टिक असू द्यात किंवा कचरा असू द्यात तो अद्यापही काढला जातोय. ही नाले सफाई प्रॉपर पूर्णपणे 100% होणं यापूर्वीच गरजेचं होतं, परंतु ते चित्र किंवा ती नाले सफाई झाली नाही आणि त्यामुळे एकंदरीत आपण बघत असाल तर हे चित्र पावसाच्या सुरुवातीलाच पाहायला मिळतंय. आज आणि उद्या 2 दिवस ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जो आहे तो दिलेला आहे. शाळांना सुद्धा सुट्ट्या सांगितलेल्या आहेत, म्हणजे आज तरी शाळेला सुट्टी आहे, उद्या सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. अशातच हा शहरी पट्टा आपण बघत असाल, कात्रप सारखा परिसर, म्हणजे तुम्ही माझ्या मागचा परिसर बघत असाल तर तुम्हाला मुंबई पुणे इकडे जायचं असेल तर तुम्ही मार्गाचा वापर करू शकणार आहात आणि एकंदरीत तिथूनच कर्जतला जाण्यासाठी सुद्धा या रस्त्याचा वापर केला जातो, या महामार्गाचा वापर केला जातो. असं असताना हा पूर्ण महामार्ग तुम्ही बघत असाल तर पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच कसरत या सुरुवातीच्याच पावसामुळे होताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे एकंदरीत हा संपूर्ण पट्टा कात्रपचा बघत असाल तर शहरी भागात एवढे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपण बघतोय. अगदी याच्या म्हणजे लाखो कोटी रुपये खर्च करण्यात आले भुयारी गटार बनवण्यासाठी. आता ही जी भुयारी गटार आहे तुम्हाला पेवर ब्लॉक वरती चकचकीत दिसत असतील, आतमध्ये भुयारी गटार आहेत, परंतु या गटारांची स्वच्छता करणार कोण असा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय. संबंधित पालिका प्रशासन जे आहे त्या पालिका प्रशासनाच्या माध्यमातून यापूर्वीच ही जी कामं आहेत ती होणं अपेक्षित होतं, जेणेकरून हे जे काही गटार आहेत त्यांच्या माध्यमातून जो काही वाहणारा पाण्याचा प्रवाह आहे तो सुरळीत होईल. परंतु तसं चित्र नसल्यामुळे आपण बघत असाल या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नाहीये आणि त्यामुळे हे पाणी
रस्त्यावर साचलेला आपण बघत असाल. खर तर आजूबाजूला अनेक सोसायट्या सुद्धा आहेत. हाच परिसर नाही तर याच्या पुढे सुद्धा प्रांजी सारखा परिसर, प्रांजीचा नाला सुद्धा प्रत्येक पावसात आपण बघतो तो भरतो आणि पूर परिस्थिती त्या ठिकाणी सुद्धा, आणि अनेक सोसायटींचा रस्ता जो आहे तो सुद्धा बंद होतो. परंतु आता सध्या जे आपण चित्र बघत असाल ते शहरात कात्र म्हणजेच घोरपडे चौकातलं हे चित्र पाहिलं असल्यामुळे यामध्ये जी काही आपण बघत असाल तर पोलखोल जी आहे प्रशासनाची ती या पहिल्या पावसातच झालेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.